साथ संगतची प्रेमाने बोलूया धन रंगाची. सत्संगाची दासी समागमला जाऊन आली, धन्य झाली. दासी तर नुसतं समागमाला गेली. दासीला कुठं फिरण्याची काही इच्छा आहे नाही. सत्संगाची फक्त सद्गुरूच्या चरणाशी जाऊन सद्गुरूचं दर्शन घेणे, सत्संग सेवा सिमरन करणे. तर सत्संगाची अवतारवाणीमध्ये अवतारसिंहजी खोटी कमाई जे का करुणी, ऐसा नरा असो धिक्कार. खोटे ज्यांच्या मनी साचले, पावन ते कैसे होणार. धिक्कार असो जीवन त्यांचे, प्रभू कृपाना प्राप्त करी. सुकन जाईल सारी शेती, वर्षा जर हो येईल नवरी. सत्संगाची किती सुंदर ह्या प्रत्येक ओळीमध्ये अर्थ आहे. कारण आपल्याला सत्यानं स्वकमाई करणे आहे. कोणाला न फसवता तर आपलं जीवन खरोखरच सुखमय बनाल. जेव्हा आपण शेतीमध्ये बीज रोपण करतो, वरून पाऊसच नाही पडला तर ते शेती तरी नाही होणार. हा सगळा खेळ ह्या सद्गुरूचा आहे, निराकाराचा आहे. म्हणून आपल्याला आत्ममंथन पण दिलं आहे. आत्ममंथन म्हणजे का? सत्संगाची आपल्याला आपल्या आतमध्येच आपल्याला बघायचं आहे. आपलं आत्ममंथन स्वतःच करायचं आहे का मी कोण आहे, माझे कर्म काय आहे, माझं जीवन काय आहे, मी कसा जगलो पाहिजे, इतरांशी कसा वागलो पाहिजे, हेच आपल्याला आत्ममंथन करून आपलं जीवन सुखमय बनवायचं आहे. सत्संगाची प्रेमाने बोलूया धन्यवादजी.